डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळाचं आज लोकार्पण। काँग्रेस नेते राहुल गांधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार, मात्र उद्धव ठाकरे यांची कार्यक्रमाकडे पाठ। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर। आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची आज होणारी सुनावणी पुढे ढकलली। मालवणमधील पुतळा दुर्घटनेतील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक। 2 आठवड्यांपासून फरार जयदीपला कल्याणमधून घेतलं ताब्यात। अखेर बाप्पा पावला। मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, तर गणपतीसाठी गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा, तर मूळ वेतनात 6,500 रुपयांची वाढ। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरच्या दरम्यान टोल माफीचा निर्णय। कशेरी बोगद्याची दुसरी लेन आजपासून सुरू होणार। मुंबई ते गोवा प्रवास आणखी सुसाट होणार। हिंडनबर्ग रिपोर्टमुळे वादात अडकलेल्या माधवी पुरी यांच्या विरोधात सेबीतील कर्मचाऱ्यांचं केंद्राला पत्र। अध्यक्षांमुळे संस्थेतील वातावरण खराब झाल्याची तक्रार। गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे 49 जणांचा बळी, तर आठवडाभरात 37,000 नागरिकांचं स्थलांतर। पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये तिरंदाज रविंदर सिंगला गोल्ड मेडल, तर सांगलीच्या सचिन केलारीची चमकदार कामगिरी। गोळाफेकीच्या F46 प्रकारात सचिनला सिल्वर पदक। अभिनेत्री कंगनाच्या इमर्जन्सी चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर। सेन्सॉर बोर्डाला प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास हायकोर्टाचा नकार। शीख समुदायाच्या आक्षेपामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।